वेलकम टू त्रिशूल आर्ट गॅलरी। बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे कमळाचं फूल शिकवलं होतं। बघा, हारासाठी आपल्याला हे कमळाचं फूल बनवायचं होतं। तर मी इथे 5च फुलांचा हार बनवणार आहे, छोटाच हार बनवणार आहे। तुम्हाला जितका पाहिजे असतील कमळ तुम्ही जास्त बनवून ठेवा, 7 बनवू शकताय, अजून जास्त तुम्हाला वाटले तर बनवू शकताय। तर जे कोणी नवीन असाल त्यांनी मागचा व्हिडिओ बघा माझा कमळाचा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला फुलं शिकवलेली आहे, ते शिका आणि तुम्ही हे कमळ फूल बनवा आणि मग हा हार तयार करायला घ्या। आता या हारासाठी आपल्याला आधी लटकन करायचे आहे, मोत्यांचे लटकन मी इथे करणार आहे। तर मी ते तुम्हाला शिकवणार आहे कशी लटकन बनवायचे ते। तर इथे बघा, मी दोरा घेतलेला आहे, पक्का दोरा आहे हा, आपल्याला भेटतो। हा गोधडी शिवायचा जो दोरा असतो तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि पक्का दोरा तुम्हाला इथे वापरायचा आहे। तर चला मग आपण सुरुवात करूया। इथे तुमच्याकडे जे मोती असतील तुमच्याकडे अवेलेबल ते तुम्ही घ्या, कुठलेही मोती तुम्ही घेऊ शकताय, मोठे घ्या छोटे घ्या, कुठल्याही कलरचे तुम्ही मोती घेऊ शकताय। बघा, मी इथे हे अशा कलरचे व्हाईट कलरचे मोती आहेत, 7 मोती घेतलेले आहेत मी। आता लटकन तुम्हाला किती मोठे हवे आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे, तुम्हाला जितके मोठे लटकन घ्यायचे असतील तितके जास्त मोती तुम्ही घेऊ शकताय। तर बघा, इथे मी हे छोटे मोती घेतले, याच्यामध्ये नंबर असतात, हा 8 नंबरचा मोती आहे आणि तसाच एक माझ्याकडे मोठा मोती आहे, हा 10 किंवा 12 नंबरचा असावा। तर आता मी इथे थोडेसे गोल्डन मोती पण यूज करणार आहे। हा एक गोल्डन मोती घेतला आणि हा एक मोठा मोती आणि परत एक गोल्डन मोती मी घेणार आहे इथे। बघा, असे मी इथे एवढ्याच मापाचं मी लटकन करणार आहे। बघा, आणि इथे मी दोरा मागे बांधून ठेवलेला आहे, थोड्या पुरता बांधून ठेवलेला आहे। तुम्ही चिकट पट्टीच्या सहाय्याने चिटकवू शकताय, फक्त बांधून घ्यायचा आहे, तो थोडासा मागे शिल्लक ठेवायचा आहे दोरा लटकन करण्यासाठी आपल्याला। आता काय करायचं बघा, आता हा पहिला जो गोल्डन मोती आहे ना तो सोडून द्यायचा, बाकी सगळ्या मोत्यांमधून सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। म्हणून म्हटले मी, तुम्ही दोरा मागे चिकट पट्टीने चिटकवून ठेवा, म्हणजे तुम्हाला हा दोरा जेव्हा पुढे काढायचा असेल ना तेव्हा सोपं होईल। बघा, एवढ्या मोत्यांमधून मी दोरा बाहेर काढलेला आहे। उरलेले 2 मोत्यांमधून पण मी दोरा काढून घेते बाहेर। बघा, अशा पद्धतीने आपण काय केलं, हे मोती विणून घेतले आधी, मग परत हा गोल्डन मोती सोडून बाकीच्या सगळ्या मोत्यांमधून आपण दोरा वरच्या दिशेने काढून घेतलेला आहे। आता परत काय करायचं, आता लटकन 3 करायचे, 5 करायचे, 7 करायचे, किती करायचे ते तुमच्यावर डिपेंड आहे। आता परत घ्यायचे आहे हे 7 मोती, जसे मी सुरुवातीला घेतले होते तसेच आपल्याला घ्यायचे आहे 7 मोती। हे मी 7 मोती घेतलेले आहे, एक गोल्डन मोती, मग हा मोठा मोती घ्यायचा आहे आणि पुन्हा एक गोल्डन मोती घ्यायचा आहे। बघ, अशा पद्धतीने आपल्याला मोती घ्यायचे आहे। तुम्हाला वाटलं मधला लटकन मोठा करायचा थोडासा, तुम्ही करू शकताय। आता परत एकदा आपल्याला हा गोल्डन मोती सोडून द्यायचा आणि या सगळ्या मोत्यांमधून सुई वरती काढून घ्यायची आहे। बघा, तुम्ही अशा पद्धतीचे लटकन दुसऱ्या कुठल्याही हाराला किंवा कुठल्याही ठिकाणी तुम्हाला लटकन करायचे असतील तर तुम्ही या पद्धतीने लटकन तयार करू शकताय। बघा, हे झाले 2। आता तिसरा पण तसंच करायचं आहे, मी तो करून घेते आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते। हे बघा, 3 मी लटकन तयार करून घेतलेले आहे, अशा पद्धतीने हे लटकन तयार झाले। बघा, 3 तयार झालेले आहे। आता काय करायचं, हा दोरा बघा, इथे हे असे 2 दोरे तयार झालेले आहे ना। आता मी हा इथला दोरा सोडून घेते। बघा,
असे हे आपले इथे असे 3 लटकन हे तयार झालेले आहे. ठीक आहे. आता हे कसे आपल्याला इथे एक मग मोठा मोती आपण ॲड करू आणि थोडे मोती वरती लावून घेऊ. बघा इथे काय करा, थोडी गाठ देऊन घ्या, नाही तर हे जे 2 दोरे आहेत ना ते एकाच सुईमध्ये विणा आणि मग तुम्ही एकत्रच याच्यामध्ये दुसरा मोती ॲड करू शकताय. पण मी इथे गाठ देणार आहे. बघा म्हणजे थोडंसं कसं हे लटकन असे स्टेबल राहतील म्हणून. बघा बघा अशा पद्धतीने. आता आपण इथे एक गोल्डन मोती घेणार आहे. हे दोनही पदर सारखेच पकडायचे आहे. एक गोल्डन मोती घेतला, मग हा जो सगळ्यात मोठा मोती होता तो मी इथे घेते आहे आणि त्याच्यावरती परत एक गोल्डन मोती मी घेणार आहे. बघा अशा पद्धतीने आपलं हे लटकन तयार झालेलं आहे. आणि आता काय करायचं, आपल्याला इथे एवढंच लटकन तयार करायचं आहे. आपण गाठ देणार आहे इथे. ठीक आहे, गाठ द्या आणि मग नंतर ते कसं आपण हारामध्ये विणायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता व्यवस्थित इथे गाठ देऊन घ्या. जास्त गाठ द्या म्हणजे ते दोरा सुटायला नको. नाही तर गाठ मोत्यामधून निघून येऊ शकते, त्याच्यामुळे जास्त गाठ तुम्ही द्या. आणि जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे लटकन करता येत असतील तर त्या पद्धतीने करा. इथे हे आपलं लटकन तयार झालेलं आहे. बघा आता हे लटकन तयार करून झाल्यानंतर तुम्हाला हे 5 घ्यायचे असतील, जास्त घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकताय. आता आपण दुसरा दोरा घेऊ. मोठा दोरा घ्यायचा आहे. आता बघा इथे मी दोरा घेतलेला आहे आणि दोऱ्याला शेवटी गाठ द्यायची आहे. आता काय करायचं, हे लटकन कसे ॲड करायचे तर बघा हा जो इथला गोल्डन मोती आहे ना त्या गोल्डन मोत्यामधून सुई आपल्याला वरती काढून घ्यायची आहे आणि गाठ एवढी मोठी द्या जेणेकरून ती ह्या मोत्यामध्ये अडकली पाहिजे. बघ अशा पद्धतीने ही इथे गाठ अडकलेली आहे. बघ आणि आपला दोरा वरती निघालेला आहे आणि लटकन पण ॲड झालेला आहे. आता बघा एक कमळ घ्यायचा आहे. तुम्हाला कुठल्या दिशेने लावायचं आहे ते तुम्ही ठरवा. काही हार अशा पद्धतीचे पण आहेत असे, किंवा काही हार असे पण आहेत, तर ते तुम्ही ठरवा तुम्हाला कुठल्या दिशेने फुलांची दिशा ठेवायची आहे. आता बघा हे सहज आपल्याला याच्यामध्ये असं विणून घ्यायचं आहे. हा जो हे जे फूल आहे ना मी ते सेंटरला ठेवणार आहे अशा पद्धतीने. बघ हे सेंटरला असणार आहे आणि इथून मधून आपल्याला सहज दोरा वरती निघून येतो. आता मोती घ्यायचे आहेत. बघा मी मोती घेतलेले आहेत इथे. आता हे काही मोती या फुलामध्ये पण जातील. बघा अशा पद्धतीने तुम्हाला मोती घ्यायचे आहे. जितके हवे तितके तुम्ही मोती घेऊ शकताय. आता मोजूनच दाखवले पाहिजे असं काही नाहीये, तुम्ही कितीही मोती घेऊ शकताय. बघा मी अंदाजेच मोती घेणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मोती घ्यायचे आहे आणि मग पुढच्या फुलामध्ये किती अंतर हवं ते तुम्ही ठरवू शकताय. मग त्याच हिशोबाने तुम्ही मोती घ्यायचे आहे. बघा माझ्या मते एवढा गॅप पुरेसा आहे एका फुलामध्ये. बघा किंवा अजून कमी केला तरी चालेल. आता मी इथे एक गोल्डन मोती ॲड करणार आहे आणि मग हे दुसरं फूल घेणार आहे आणि सेम या खालच्या बाजूने तुम्हाला सुईवरती काढून घ्यायचे आहे आणि बघा अशा पद्धतीने एवढा गॅप माझ्या मते पुरेसा आहे. बघा किंवा जास्त वाटत असेल तर तुम्ही तो कमी करू शकताय. मला थोडासा जास्त वाटतोय तो मी थोडा कमी करून घेते. बघा मी जरा मोती कमी करून घेतलेले आहे आणि 3 पांढऱ्या मोत्यांच्या मध्ये एक गोल्डन मोती घेतलेला आहे, तर ते छान वाटतं आहे. आणि मग आपण आता इथे दुसरं फूल इथे ॲड करणार आहे. बघा
आता इतकं माप व्यवस्थित वाटतं आहे, बघू शकताय तुम्ही बघ, आणि छान वाटतं. पूर्ण हार झाल्यावर मी तुम्हाला दाखवेलच. आता हे एक कमळ लावून झालं. आता ह्याच पद्धतीने आपल्याला परत मोती घ्यायचे आहेत आणि सेम जसं मी इथे तयार केलं ना हे माळ, बघा त्या पद्धतीने करून घ्यायचे आहे तयार. हे बघा मी इथे घेतलेले आहेत, बघा मोजून दाखवते वाटलंच तर. हे 5 पांढरे, मग एक गोल्डन, मग 3 पांढरे, मग गोल्डन, परत 3 पांढरे आणि एक गोल्डन. हे कसं घेतलं आहे मी, ह्या फुलामध्ये ना हे फुलामधले जर मोती मोजले तर ते 5 आहेत. आणि मग आता हे आणि हे मोती सारखेच झालेले आहेत, म्हणून मी तुम्हाला मोजून दाखवले. ह्या पद्धतीने तुम्ही मोती घेऊ शकताय. बघा हे इथे मोती ऍड केलेले आहे मी. आणि आता परत हा इथे आपण लावणार आहे तिसरा कमळ. बघा हा झाला तिसरा कमळ, इथे ऍड केलेला आहे आपण. पूर्ण फ्रेम मध्ये दिसणार नाही आता, बघा असं दाखवते मी. अशा पद्धतीने हे आपण इथे लटकन लावलेले आहेत आणि हे 2 कमळ फुलं आपण ऍड केलेले आहेत. आता इथे पण सेम इथे जितके मोती आहे ना तितकेच मोती तुम्ही इथे विणून घ्या. मी ते विणून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते. बघा हे परत मी मोती इथे ऍड केलेले आहे आणि हे इथे तिसऱ्या कमळात पण आपण ऍड करून घेतलेले आहेत. बघा इथे हे तयार झालेले आहे. आता इकडचा दोरा आपण तसाच ठेवून देणार आहे, त्याचं काम आपण नंतर करू, ठीक आहे. कारण आपल्याला पूर्ण माळ गोल करायची आहे, तर तो दोरा तसाच ठेवून द्यायचा. आणि मग आपण आता दुसऱ्या साईडला सुरुवात करणार आहे. बघा एवढी आपण एक साईडची माळ तयार केलेली आहे. आता सेम दुसऱ्या साईडला पण आपल्याला त्याच पद्धतीने तयार करायची आहे. बघा आता दुसरं लटकन लावण्याला पण सुरुवात आपण तशीच करणार आहे. सॉरी, लटकनमधूनच आपण परत सुरुवात करणार आहे. बघा जशी इकडनं ही माळ गेली ना तशीच दुसऱ्या बाजूने हे फुलं ओवण्यासाठी आपण सेम तसंच करणार आहे. आता परत एकदा मी दुसरा दोरा घेतला, त्याला गाठ दिलेली आहे आणि हा इथला जो गोल्डन मोती आहे ना त्या गोल्डन मोत्यातून आपण सुईवरती काढून घेणार आहे. सरळ ह्या फुलामधून सुई वरती काढून घ्यायची आहे. बघा इथे आपण हे वरती दोरा काढून घेतलेला आहे. आता इकडे जेवढे मोती आपण घेतलेले आहेत ना तितकेच मोती ह्या दुसऱ्या साईडला पण आपल्याला घ्यायचे आहे. आता तुम्हाला मोजून मोती घ्यायचे आहेत. बघा सुरुवातीला 5 आहेत, मग एक गोल्डन, मग 3 पांढरे, परत एक गोल्डन, 3 पांढरे, परत एक गोल्डन, अशा पद्धतीने हे सगळे मोती घ्यायचे आहेत. आता मी ते घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा एवढे मोती मी घेतलेले आहेत. 14 मोती आहेत टोटल. मोजून घ्या, सारखेच आले पाहिजे, दोनही बाजू सारख्याच झाल्या पाहिजे. बघा आपण हे इथे ऍड केलेले आहे. थोडेसे मध्ये घ्या, कारण मध्ये पण मोती आहे ना त्याच्यामुळे तो व्यवस्थित फिट झाला पाहिजे, म्हणजे माप सारखंच येणार आहे, ठीक आहे. आता हे मोती घेतले आहे आपण. आता दुसरं कमळ घेऊ. बघ हे इथे दुसरं कमळ आपण ऍड केलेलं आहे. परत एकदा मोती घ्यायचे आहेत 14. बघा हे परत मोती मी इथे घेतलेले आहे आणि ते पण आपण असे फुलामध्ये ऍड करणार आहे. बघा हे झाले. आता हे शेवटचं राहिलेले फूल तुम्ही 7 फुलं पण घेऊ शकताय. कमळातून सुई वरती काढताना व्यवस्थित काढा, जेणेकरून ती अशी सेंटरलाच यायला हवी. बघा आपले हे सगळे कमळ माळीमध्ये विणून झालेले आहेत. बघा हे शेवटचे परत आपण मोती घेतलेले आहे. आपल्याला इथे शेवटच्या फुलामध्ये ते ऍड करायचे आहे, म्हणून बघा अशा पद्धतीने आपण हे घेतलेले आहे. बराच मोठा आपला हार तयार झालेला आहे. आता काय करा, इथे तुम्हाला अजून एक्स्ट्रा मोती घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकताय. अजून थोडे मोती आपण घेऊ इथे आणि मग गोल करून घेऊ इथे आपण हार. दोनही बाजूला ऍड करायचे आहे.
थोडे थोडे मोती दोन्ही बाजूला ॲड करा, तुम्हाला जेवढे करायचे असतील. बघा मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. मी इथे हे एक्स्ट्राचे मोती ॲड केलेले आहेत. बघा एवढा हार आपला झालेला आहे. आणि इथे शेवटी काय करायचं आहे आपल्याला, फक्त हे दोन्ही पदर धरून आपल्याला इथे गाठ द्यायची आहे. किंवा तुमच्याकडे अजून काही एक्स्ट्रा असेल, गोल हुक्स असतात ते पण तुम्ही ॲड केले तरी चालतील. किंवा नसतील तर मग तुम्ही अशा पद्धतीने डायरेक्टली गोल हार तयार करून मूर्तीला घालू शकताय, गणपती बाप्पाच्या मूर्तीला किंवा लक्ष्मी मातेच्या पण मूर्तीला तुम्ही ॲड करू शकताय. किंवा कुठल्याही मूर्तीला हा हार खूप सुंदर दिसणार आहे. बघा गाठ पक्की द्या. गोंडे पण मिळतात, त्याच्यातही तुम्ही ॲड केले हे हार तरी चालतील. बघा इथे आपला हा हार तयार झालेला आहे. बघा अशा पद्धतीने आपण हा हार पूर्णपणे तयार केलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेला आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा, छान वाटेल आणि तुम्हाला नक्कीच जमेल. बघा मी तुम्हाला याचा पूर्ण फोटो दाखवते. बघा खूप सुंदर झालेला आहे हार, तुम्ही बघू शकताय. आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.